कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम, माझे बाबा खूप चांगले तो, आमच्या सगळ्यांवर त्यांचं खूप प्रेम आहे। माझ्यावर आणि जानूवर तर जरा जास्तच। ते खरं कधी स्वतःसाठी जगतच नाहीत, आमच्याचसाठी जगतात। आम्ही जेव्हा शाळेत होतो ना, तेव्हा एक वेळ स्वतः फाटकी चप्पल घालून चालतील, पण माझ्या आणि जानूच्या शाळेच्या ट्रिपची फी नक्की भरायचे। त्यांच्या ऑफिस मध्ये पण सगळ्यात प्रामाणिक एम्प्लॉई आहेत ते। आजीची इतकी काळजी घेतात, आईवर त्यांचा इतका जीव आहे। मग हे सगळं त्यांच्या बरोबरच का घडलं? माझेच बाबा का? कॉफीसाठी थँक्यू। बस काय मॅडम, इतकं नाही करू शकत का? मी आता तुमच्याशी एवढं बोलले म्हणजे असं समजू नका की आपल्यात कधी मैत्री होईल। मी जरा इमोशनल झाले म्हणून, पण तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही तेच आहात आणि मीही तीच आहे। हरकत नाही मॅडम, एक दिवस असा येईल की तुम्ही अश्रू पुसण्यासाठी माझा रुमाल नाही, माझ्या खांद्यावर विसावाल। दादा शांत हो, बाबा बरेच बरेच, तू बघ। पण ऐक, तू बघून झाल्यानंतर घरी जाशील ना, आनंदींकडे बघ। बर, शांत चल। मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हीच ती फाईल, नीट ठेवा। हो मॅडम। भावना बर, सोमू भाऊजी नमस्कार। कसा आहे आता श्रीनिवास? आत्ता शुद्धीवर आले, पण तब्येत तशी अजून नाजूकच आहे। वहिनी, आम्ही भेटू शकतो? म्हणजे या बघतो तरी। सोमू भाऊजी आले आणि तुमच्या ऑफिस मधले लोक आले तुम्हाला बघायला। आता तसे बरे आहेत, म्हणजे डॉक्टर म्हणालेत की लवकर बरे होतील। बरं आहे ना तू? इथं नको विषय काढायला, आपण बाहेर थांबू। काय झालं? बाहेर थांबू ना। मी बघतो, तुम्ही शांत हो।
भाऊजी काय झालंय? वहिनी मला कल्पना आहे की नाही ते मला माहीत नाही, पण मिस्टर दळवींवरती कंपनी फ्रॉडचा आरोप झाला. काय? हो काय बोलताय तुम्ही भाऊजी? हो कसला फ्रॉड? आमच्या ऑफिसच्या फंडमधून 10 लाख रुपये गहाळ झाले आणि मिस्टर दळवी हे प्रमुख संशयित आहेत. देवा, आता साहेबांनी श्रीनिवासची नोकरी गेली हे नको सांगायला वहिनींना. अहो काय बोलताय तुम्ही? आणि चौकशी कसली करताय? अहो साधं बोलताही येत नाहीये त्यांना. हा म्हणजे काकांची तब्येत बरी झाल्यानंतर चौकशी करा ना तुम्ही. त्यांना बरं व्हायला किती वेळ लागेल ते क्लिअर नाहीये, त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी 5 मिनिटं तरी बोलायलाच हवं, नाहीतर आता आम्ही मॅडमशीच बोलून घेऊ. हो बोलताना काही विचार कराल की नाही? अहो माझे मिस्टर आता मृत्यूशी झुंज देत आहेत. ती व्यक्ती आहे जिने 40 वर्ष प्रामाणिकपणे तुमच्याकडे काम केलंय. अशा व्यक्तीवर तुम्ही हे बिनबुडाचे आरोप करताय? तुम्ही त्यांची अवस्था बघताय ना, आणि आत्ता चौकशी करायची? हा माणूस की आहे की नाही? मॅडम प्लीज, यू आर क्रॉसिंग युअर लिमिट. नाही बरोबर आहे, पण आता एक गोष्ट माझ्या लक्षात येते. माझ्या मिस्टरांचा अपघात झाला त्याला कारणीभूत तुम्ही माणसंच असणार. तुम्ही त्यांच्यावर हे असे आरोप केले असणार आणि मग त्या विचारातच ते बाहेर पडले असतील. आणि त्यानंतर मग भावना यांच्यामुळेच झालं असणार आहे. हो त्यांची अवस्था बघताय, अशा वेळेला त्यांना आधार द्यायचं सोडून तुम्ही चौकशी करायला आला. मॅडम मला नाही वाटत की ही वेळ इमोशनल होऊन रडत बसण्याची आहे. आम्ही आमचं काम करण्यासाठी आलो आहे, त्यामुळे प्लीज बी कॉपरेटिव्ह. बरोबर आहे तुमचं. ही वेळ अश्रू ढाळण्याची नाहीच आहे, पण मग ही वेळ माझ्या मिस्टरांना प्रश्न विचारण्याची पण नाही. कारण हे हॉस्पिटल आहे, पोलीस स्टेशन नाही, आणि माझे मिस्टर कोर्टातही उभे नाहीये. हे बघा, माझे मिस्टर तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत. तेव्हा तुम्ही या इथं, मी तुमच्या ऑफिसला येईन आणि मग यावर आपण सविस्तर चर्चा करू. कारण मला माहिती आहे माझे मिस्टर प्रामाणिक आहेत, आणि तुम्ही जे अफरातफरीचे आरोप करताय असं काहीतरी ते स्वप्नातही करू शकत नाही. तेव्हा या आता. ठीक आहे, मग तुम्हीच ऑफिसला या, कारण या गोष्टीची चौकशी करणं खूप गरजेचं आहे, आणि तेही लवकरात लवकर. चला मी येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.